नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठ्यांच्या कुणबीकरणाची प्रक्रिया एका आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबवली जात असताना महाराष्ट्रात नक्की मराठे किती आणि कुणब्यांची संख्या किती याची चर्चा होतीये। दुसऱ्या बाजूला कुणबी म्हणून मराठ्यांच्या वंशावळीत नोंदवलेले पुरावे टप्प्याटप्प्याने पुढे पण येतात। पण ही सगळी आकडेवारी ही प्रश्नचिन्हांकित आहे, कारण एका बाजूला ही आकडेवारी आत्ताच्या घडीला 35 लाखापर्यंत सांगितली आहे, पोचली गेली आहे म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला असाही दावा केला जातोय की आत्ताच्या घडीला जी आकडेवारी 35 लाख आहे ती 24 डिसेंबर पर्यंत 70 लाख झालेली असेल। महाराष्ट्रात महसुली दप्तरांमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी जिथे जिथे वंशावळीत जातीचा उल्लेख सापडतो त्याचे संदर्भ शोधण्याचं काम चाललेलं आहे। तसं पाहायला गेलं तर हा संपूर्णपणे सामाजिक रचनेचा एकदा पुनराढावा घेण्याचा प्रकार आहे, आणि त्याच आढाव्याच्या निमित्तानं आत्तापर्यंत जो समाज स्वतःला मराठा म्हणून ठामपणे आणि उच्चारवाद समाजापुढे मांडत होता तोच समाज तेवढ्याच वेगात आता स्वतःला कुणबी म्हणून घेण्याच्यासाठी पण पुढे सरसावलाय का, हा प्रश्न येतो। 35 लाख नोंदी सापडल्यात, 70 लाख नोंदी होऊ घातल्यात, पण मग ज्या मराठ्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांचं काय? सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याचा आग्रह जरी करत असलात तरी पण हे शक्य नाही, ते न्यायालयात टिकणार नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरता कामा नयेत। आणि म्हणून नोंदी सापडण्याचं प्रकरण हे खरं आहे का, हा प्रश्न उपस्थित राहतो। जरांगे दर 10 मैलावर ज्याप्रमाणे भाषा बदलावी त्याप्रमाणे आपापले मुद्दे आणि कुणबी नोंदी सापडण्याची आकडेवारी सुद्धा बदलतात। ही आकडेवारी त्यांना मिळते कुठून? त्यांनी दिलेली आकडेवारी आणि राज्य सरकारच्याकडून घोषित होणारी आकडेवारी या दोन्हीमध्ये काही साम्य आहे का, की त्यांच्या कानात येऊन कोणीतरी सांगतं आणि ते आपल्या पद्धतीने कुणबी नोंदी सापडल्याचा दावा करतात, की त्यांना मनात येणारा आकडा ते सांगतात, हेही तपासायला हवं। या सगळ्या गोष्टी याच्यासाठी गरजेच्या आहेत तपासणं आणि चर्चेत घेणं, कारण हा जो काही महाराष्ट्रात प्रकार घडतोय हा एक प्रकारे इथली सामाजिक रचनाच ढवळून निघणार आहे अशा प्रकारचा आहे। त्या निमित्तानं आजच्या चर्चेत आपला प्रश्न आहे की खरंच किती कुणबी नोंदी सापडतात। या चर्चेत आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो। आपल्यासमोर ती मंडळी आता दिसू लागतील। आपल्यासोबत मराठा समन्वयक म्हणून परिचित असलेले आबासाहेब पाटील आहेत, आपल्यासोबत किशोर चव्हाण आहेत जे जरांगेंची भूमिका आपल्या या चर्चांमध्ये गेले अनेक दिवस सातत्याने मांडतात, आणि जरांगेंच्या भूमिकेतला फोलपणा आपल्यासोबत चर्चेत असलेल्या स्नेहा गावकर मांडणार आहेत। मान्यवरांचं या चर्चेत स्वागत करूया। किशोर चव्हाणांना पहिला प्रश्न आहे। किशोर चव्हाण, पटकन एका मिनिटात सांगा, ज्या पद्धतीने तुमच्याकडून दावे केले जातात की अमुक लाख नोंदी सापडल्या, अमुक लाख मराठे आता कुणबी होऊ शकणार आहेत, ही आकडेवारी येते कुठून? आणि आजच्या या चर्चेत तुम्ही नोंदवा की नक्की तुमच्या लेखी किती कुणबी नोंदी सापडल्यात। सर्वप्रथम ह्या जी माहिती असते ही वर्तमानपत्रातून काही चर्चेच्या माध्यमातून आमच्याकडे येते। वर्तमानपत्रातून आम्ही जास्त विश्वासार्हता आम्ही ठेवतो, नंबर 1। आणि जी आता आकडेवारी वाढते याच्यातला एक चर्चेचा मुद्दा, चांगला विषय घेतला तुम्ही। ही आकडे नेमकं कुणबी मराठा हा जो विषय आहे हा समाजाला दिशा देणारा होईल अशी अपेक्षा आहे। तर सर्वात प्रथम काय झालं की मराठवाड्यात कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळत नव्हतं। या आंदोलनातून ते नोंदी सापडायला लागल्या आणि आता प्रमाणपत्र मिळायला लागलं, नंबर 1 बाब। आणि माझ्याकडे जी सध्या माहिती आहे हे 50,000च्या सुद्धा आकडा आम्ही मराठवाड्यात 8 जिल्ह्यात पार केलेला नाहीये, सध्याची माहिती माझ्याकडे अशी आहे। दुसरा प्रश्न, जे आता लाखोनी जे दिसतायत संख्या, ही आमच्या मराठवाड्याच्या बाहेर जी अधिकांश पहिल्यातले कुणबी जातीचे लोक आहेत, स्वतःला मराठा म्हणतात, त्यांच्या नोंदी कुणबी आहे, त्यांनी सर्टिफिकेट कुणबी काढलेले आहे। आणि असा आकडा आणि आमच्या मराठवाड्यातला आकडा, मराठवाड्यातला हा कमी प्रमाणात, त्यांना ती गरज होती, त्यांना ते प्रमाणपत्राचा फायदा होता। आणि माझा अभ्यास असा सांगतोय, आता आबासाहेब असतील की आमच्या ताई असतील, मराठवाडा सोडून आणि बहुतांश लोकांच्या नोंदी ह्या कुणबी आहे, त्यांना त्याचा फायदा होणार नाही। कारण किशोरजी, मी वेळेच्या मर्यादेमध्ये प्रत्येकालाच बोलायला देणार आहे। मी आपल्याला म्हणालो होतो की तुम्ही एकदा आकडा सांगा, तुमच्या लेखी नक्की किती। काल आमच्याकडे आपलेच एक समर्थक आले होते,
डॉक्टर कोठावळे ते 35 लाख आकडा देऊन गेलेले आहेत. हा कुठनं आला 35 लाखाचा आकडा? नाही नाही, वर्तमानपत्रातले आकडे आहेत, ठीक आहे. ते आता आम्ही त्याची विश्वासार्हता देत नाही. शासन ज्या वेळेस परिपूर्ण आम्हाला माहिती देईल त्यावर आम्ही 100% विश्वास ठेवू. ठीक आहे, चला या निमित्तानं एका गोष्टीचा खुलासा झालेला आहे आबासाहेब पाटील, की जे काही आकडे येत आहेत ते वर्तमानपत्रातून येतात. आता हे वर्तमानपत्रात येणारे आकडे हे काही कोणत्याही प्रकारे निश्चित जाऊन खातरजमा केलेले आकडे आहेत अशातला भाग नाही. याचं कारण असं आहे, मी जे मगाशी आपल्याला म्हणालो की जरांगे पाटील दर भाषणामध्ये नवा आकडा देतात. दर भाषणामध्ये दर टप्प्यामध्ये जशी त्यांची मागणी बदलत जाते तसा त्यांचा आकडा बदलत चाललेला आहे. आबासाहेब पाटील, ह्या नव्या नव्या आकड्यांच्यामुळे समाजामध्ये काय संकेत जातो आहे? आबासाहेब, आपला माईक सुरू करणं गरजेचं आहे. आपला माईक सुरू करून आपण बोलावं. माईक चालू केला मी. जी बोला. येतोय आवाज? माझा येतोय? प्रश्न बिलकुल येतोय. प्रश्न एकदा परत ठेवतो. आता 35 लाखाचा आकडा कुठून आला असं आपण किशोर चव्हाण यांना विचारलं तर ते म्हणाले की ते वर्तमानपत्रातले, म्हणजे त्यांच्या लेखी जी कोणी त्यांना निष्पक्ष लोक वाटतात त्यांनी दिलेले ते आकडे आहेत. आमचं निरीक्षण असं आहे की किशोर चव्हाण यांचे जे नेते आहेत मनोज जरांगे, ते दर भाषणात नवा आकडा दर दिवशी सकाळी देतात, दुसऱ्या दिवशी तो पेपरात छापून येतो. हे असे एक वर्तुळ सुरू झालेलं आहे. स्वतः जरांगेंचे समर्थक या आकड्यांवर विश्वास ठेवायला जर तयार नसतील तर प्राप्त स्थितीमध्ये तुम्ही मला एका गोष्टीचा खुलासा करा की दर दिवशी हे फुगत जाणारे आकडे समाजात काय गोंधळ निर्माण करतायत, संकेत काय देतात? आबासाहेब, आपण बोलणार आहात, आपला वेळ सुरू होतोय. प्रसादजी, कुणबी जात प्रमाणच्या पत्राच्या संदर्भामध्ये 2004चा जो शासन निर्णय निघाला होता आणि ती प्रक्रिया 2004 पासून सुरू होती. याच्यामध्ये बहुतांश विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, काही प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्र, अशा पूर्वीच्या ज्या काही नोंदी निघाल्या होत्या त्या नोंदीच्या संदर्भामध्ये त्या नोंदीचे आकडे त्या ठिकाणी मराठवाडा सोडून, पश्चिम महाराष्ट्राने कोकण सोडून त्या ठिकाणी अवेलेबल बऱ्यापैकी मिळू शकतात. परंतु आता नव्यानं समिती जी स्थापन झाली त्याच्यात एक फायदा असा आहे की समिती स्थापन झाल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कुणबीची आकडेवारी काढण्यात आली, किती नोंदी आहेत, आणि तालुका निहाय ज्यावेळेला चौकशी करण्यात आली त्यावेळेला आकडे समोर आले. आणि मग टेंटेटिव्ह ज्यावेळेला महसूल मंत्री, सगळे जिल्हा अधिकारी, सगळे तहसीलदार यांची कॉन्फरन्स झाली, त्या कॉन्फरन्स झाल्यानंतर त्यांना ते अपडेट करण्यासाठी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्याच्या नेमक्या नोंदी किती सापडलेल्या आहेत त्या तुम्ही कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटला कुणबी रेकॉर्ड्स किंवा मराठीत कुणबी नोंदी जिल्हाधिकारी कार्यालय ही जर वेबसाईटला आपण टाकलं त्याच्यावरती आपल्याला अवेलेबल मिळू शकतात. मागच्या प्रकरणामध्ये मी आपल्याला सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये फक्त 1704 नोंदी सापडल्या होत्या. त्याच्यामध्ये परळी, धारूर सारख्या ठिकाणी मिळाल्याच नाही. कोल्हापूरचा विषय घेतला त्यावेळेला 5566, त्याची वाढ झालेली नाही. आतापर्यंत मला तेच बघायला मिळेल, कारण तेवढ्यापुरतं 4 दिवस तहसीलदार कार्यालयात दाखवलं. पण दुसरा ह्याच्यात मुद्दा असा आहे की आता मराठवाड्यातलं वंजारी कुणबी, येलम कुणबी, त्याच्यानंतर धनगर कुणबी, मुलाने कुणबी, मराठा कुणबी, अशा वेगवेगळ्या जातीच्या अनेक नोंदी सापडल्या. तर खरा आकडा आता आहे मराठा कुणबी किती आहेत, कुणबी किती आहेत आणि वंजारी कुणबी किती, धनगर कुणबी, ह्याचं शॉर्टिंग सुद्धा सरकारनं करायला हवं ना. आणि जे आता प्राप्त बिलकुल. पण आबासाहेब ह्याच्यातला एक खुलासा तुम्ही करा. तुमच्या लेखी किती कुणबी प्रमाणपत्र सापडली असतील आणि किती जणांच्या वंशावळीत कुणबी नाव सापडली असतील? आता मराठवाड्यातला जर विचार केला की 8 जिल्ह्यातला जर विचार केला तर 8 जिल्ह्याची जर तुम्ही प्रॉपरली आता जी त्यांच्या अपलोड केलेली माहिती आहे ती फार कमी आहे की सगळे मिळून 10-15 हजार नोंदी या 8 जिल्ह्याच्या तुम्हाला दिसून येतील. आता तुम्ही जर 10-15 हजारचा आकडा सांगताय तर मग हा 35 लाखाचा आकडा येतो कुठून? आता ते मीडियावाले ते सांगितलं, किशोर चव्हाण बोलले ना मीडियाच्या माध्यमातून आला म्हणून. आता नाही, मग याच्यात मी खुलासा करतो, हे माध्यमांच्याकडे येणारे आकडे हे जरांगे पाटील भाषणात बोलत असतात, दर दिवशी एक नवा आकडा देत असतात, त्याच्यातून हा मुद्दा येत जातो. स्नेहा गावकरांपर्यंत पोहोचण्याची वेळ आहे. स्नेहा गावकर, आवाज येतोय? येतोय बोला. आणि या निमित्तानं आतापर्यंत जी चर्चा झाली ती पण आपल्यापर्यंत पोहोचली आहे का? नक्कीच पोहोचली. मला आपण सांगा, समजा तुमच्या आजूबाजूला उद्या समाजातली 4 माणसं गोळा झाली आणि ती म्हणायला लागली की अरे इकडे एवढ्या लाख कुणबींच्या नोंदी सापडल्या, इतके एवढ्या लाख सापडल्या, तर त्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते? बघा, पहिली तर प्रतिक्रिया ही आहे की जसं आमचे किशोर भाऊ बोलले
की या नोंदींना ते सुद्धा समर्थन देत नाहीत. का तर त्या नोंदींचं समर्थन त्यांच्याकडेही कुठलं कागदोपत्री नाहीये. जे न्यूज चॅनलवर दाखवलं जातं त्याच्यानुसारच सामान्य लोक बोलतायत. आणि सामान्य लोक काय बोलतायत, जे जरांगे साहेब भाषणामध्ये आकडा सांगतात तोच न्यूजवाले आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचला जातो. पण ह्याच्यामुळे लोकांच्यात भ्रम काय होतोय की एवढ्या लाखो नोंदी मिळतात पण आमचीच मिळत नाहीये. मग आमच्यासाठी हा माणूस लढतोय ह्याची एक भावनिक चांगली भावना माणसांच्या मनामध्ये आहे, प्रत्येक मराठ्यांच्या मनामध्ये आहे. आणि ह्याच्यासाठी खरोखर जरांगे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे. पण खरोखर कायद्याने सरसकट ज्या उरलेल्या लोकांना आहे त्यांना मिळणार आहे का? आणि जर 35 लाख 32 लाख जे काय लाख असेल त्याच्यापैकी जे आता आकडा दाखवला होता, मी कालच्या भाषणात सुद्धा ऐकलं की 2 कोटीपर्यंत लोकांना प्रमाणपत्र मिळतील. जर तुम्ही सांगा 32 लाखानुसार 2 कोटी लोकांना जर प्रमाणपत्र मिळत असते तर आतापर्यंत त्या नोटबंदी सारखं सगळीकडे लाईन लागले असते ना. लोक का थांबले असते? आरक्षणासाठी माणसं मरतात आहेत, प्रत्येक जण लाईन लावून आरक्षणाच्या त्या प्रमाणपत्रासाठी धावले असते ना. परंतु काय होतंय, जात पडताळणीसाठी जे निकष आहेत त्या निकषांमध्ये प्रत्येक जण बसत नाही. का तर प्रत्येकाने आपापली नोंद तपासताना 32 लाखामध्ये पहिलं मराठे किती त्याचा आकडा कुणी शोधायचा प्रयत्न करत नाहीये. जो कोणी मला बोलतोय आजूबाजूचा असेल कुठल्या संपर्कातला, त्यांना मी एकच विचारते की मराठा नोंदी किती मिळालेत, किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी जोड नोंद किती मिळालेत. तर कदाचित मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या नोंदी अगदी क्वचित म्हणजे मोजण्यासारख्या असतील. आणि काही हजारोमध्ये मिळालेत त्या मराठा आहेत, जे कुणबी म्हणून नोंदी सापडलेल्या आहेत. पण त्या नोंदींमधून सुद्धा जे ऑलरेडी आरक्षणामध्ये आहेत, ऑलरेडी जे प्रमाणपत्र घेऊन थांबलेले आहेत ते किती आहेत हे आपल्याला जेव्हा काही 6 महिन्यानंतर असेल, हे काम थांबल्यावर ऍक्च्युअल मध्ये प्रमाणपत्र वाटली जातील पूर्णपणे. आणि जेव्हा सरकारी आकडा आपल्याला मिळेल की एवढी प्रमाणपत्र दिली गेली आहेत, तर आपल्याला तेव्हा ऍक्च्युअल आकडा मिळेल की एवढे कुणबी आता नव्याने सापडलेले आहेत जे नोंदींप्रमाणे आहेत. आणि त्यांचं अभिनंदन मला आहे. एका गोष्टीचा खुलासा तुम्ही तुमच्याकडूनही करा की ज्या वेळेला रोज सकाळी उठून मनोज जरांगे त्यांच्या भाषणामध्ये एक नवा आकडा देतात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं की त्या आकड्यावर किमान प्रश्नचिन्ह लावावं? अहो भाऊ, आम्ही हे प्रश्नचिन्ह का मांडतोय? कारण माझी स्वतःची नोंद नाही म्हणून काय जरांगे साहेबांच्या बद्दल एक दुस्वास म्हणून नाही, तर हा प्रश्नचिन्ह प्रत्येक माणसाच्या मनात आहे आणि प्रत्येक मराठ्याच्या मनात आहे, जो आरक्षणासाठी एवढे वर्ष लढलाय आणि आज वाट बघतोय. त्याला एक आशा आहे आणि त्या आशेपोटी तो भावनिक होतो. माझी नोंद मिळते का, माझी मिळाली का, या लाखोंमध्ये मी आहे का? आणि जेव्हा हे नाही म्हणून 2 महिन्यानंतर जेव्हा हे काम थांबेल, 24 तारखेनंतर काय ते आकडा समोर येईल, त्यावेळी तो माणूस म्हणतो की 32 लाखामध्ये मी नाही, 2 कोटीमध्ये मी नाही. मग तो माणूस दुःखी होऊन नैराश्यपोटी आत्महत्येकडे, किंवा अजून एक मला या निमित्ताने तुमच्याकडे मुद्दा मांडावासा वाटतोय की आता एक 2-3 महिन्यानंतर परीक्षा येतील आणि त्या परीक्षेचे निकाल लागले की लगेच सगळ्या साईट ओपन होतील ऍडमिशनसाठी. मग त्या ऍडमिशनच्या वेळी ज्या विद्यार्थ्यांना त्रास होईल, ती नोंदी सापडतात पण प्रमाणपत्र हातात नाही, आणि ते प्रमाणपत्र असेल तरी ते पुढच्या 6 महिन्यात जात पडताळणीमध्ये बाद होईल, त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या मराठ्यांना कोणाचा आधार असेल? कोण बिलकुल त्यांना भावनिक बिलकुल साथ देईल? बिलकुल अगदी अगदी मी या निमित्तानं तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही 2 फार महत्त्वाच्या गोष्टी मांडलेल्या आहेत, त्या नोंद घेण्यासारख्या आहेत. या चर्चेत आपण ज्या गांभीर्यपूर्वक पद्धतीनं चर्चा करतो तीच या चर्चेची संपूर्ण महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे. आपल्यासोबत चर्चेमध्ये स्नेहा गावकर यांनी 2 मुद्दे मांडले. मी आबासाहेब आपल्यापर्यंत येतो, एकदा पटकन त्या स्नेहा गावकर यांच्या मुद्द्याची पुनरावृत्ती चर्चेत घेतो, कारण तो चर्चेला महत्त्वाचा वळण देणारा टप्पा ठरलेला आहे. जर समजा खरंच नोंदी असत्या सापडत तर नोटबंदीप्रमाणे प्रमाणपत्र मिळवायला रांग लागली असती, असं स्नेहा गावकरांनी सांगितलं. आणि दुसरी एक शक्यता, जी भीती खरं तर त्यांनी व्यक्त केलेली आहे, ती तमाम जरांगे समर्थकांनी आपल्या आंदोलनाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे की आजच्या घडीला ज्यांना नोंदी सापडतायत त्यांना उद्या ॲडमिशन घ्यायची, शैक्षणिक दृष्ट्या पुढे जाण्याची जी वेळ येईल त्यावेळेला काहीच हातात पडणार नाही, कारण तोपर्यंत ना त्यांची जात पडताळणी झालेली असेल, ना त्या जात पडताळणीच्या संदर्भातलं काही त्यांच्या हातामध्ये लाभाचे कागद असतील. आबासाहेब, हा सगळा घोळ कोणत्या मार्गाला जाणार? पुढे काय आहे? प्रसादची मुळात आता सोलापूर जिल्ह्याची आता आज एक आंदोलन झालं सोलापूरमध्ये. माळशिरसचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी माणसंच नाही. इथून सुरुवात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले 2 जिल्हे तालुके असे आहेत, शिरोळ तालुका आहे, शसगड, तर तिथं नोंदीच नाही. अशा अनेक सांगतो. आता तुम्हाला माझ्याकडे परभणीची आकडेवारी आहे.
परभणीमध्ये पूर्णामध्ये 5 आहे, परभणीमध्ये 12 नोंदी आहे, सोनपेठला 8 नोंदी आहेत, गंगाखेडला 1च नोंद आहे, पालमला 4, पाथरीला 11, जिंतूर 15, मानवडला 14, सेलूला 20 नोंदी सापडल्यात आणि संभाजीनगरमध्ये 669 नोंदी सापडलेल्या आहेत. त्यानंतर तुमच्या जालन्यामध्ये सुद्धा खूप कमी रेकॉर्ड आहे सगळं. अगदी आता जे जरांगे साहेब आता जे बसलेले आहेत अंबडमध्ये, अंबड तालुक्यामध्ये, तर अंबडमध्ये सुद्धा तिथे की साधारणतः एक 70-80 नोंदी सापडल्यात आतापर्यंत. जी ही अशी जी आकडेवारी म्हणजे त्याने हे रेकॉर्ड त्यांच्या रेकॉर्डवरून घेतलेलं आहे. हे काय माझ्या मनाचं किंवा मी सांगतो असं ना, त्यांचं जे जिल्हाधिकाऱ्यांचं रेकॉर्ड आहे गव्हर्नमेंट ऑथराईज ठीक आहे. त्या वेबसाईट वरून घेतलेले रेकॉर्ड्स आहेत. आणि आता मला एक सांगायचं आपल्याला की आता राज्यातला स्नेहाताईने जे मुद्दा मांडला आता की इन फ्युचरला आता ज्या पद्धतीने ह्या सगळ्या नोंदी येतील आणि लोक ज्या वेळेला सांगतात की आता आमच्याकडे एवढ्या नोंदी आलेल्या आहेत, आता आम्ही कुणबी झालेलोच आहोत, परंतु ऍक्च्युअल ज्या वेळेला ज्यांना गरज लागेल दाखल्याची आणि हा उद्या चळवळ थांबली, शांत झाली, की शांत झाल्यानंतर लोकांना असं वाटेल की आता आमचं काम झालेलं आहे, आम्हाला सर्टिफिकेट मिळणारच आहे. लोक काय प्रत्यक्ष जाऊन कोण चेक करत नाहीत तहसील कार्यालयामध्ये मला आलंय का, तुमचं आलंय का, नाही आलंय का. पण खरी अडचण त्यावेळेला येणार आहे की आता फेब्रुवारी मार्च नंतर लगेच 12वी 10वीचे निकाल लागतील, लोकांना बिलकुल. ऍडमिशन लागणार आहे, की त्याच्यानंतर खरी अडचणी तयार होईल. आणि मग पुन्हा याच्यामध्ये म्हणून जी प्रॉपर जी भूमिका घ्यायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं आपण समाजासमोर विषय आणायला पाहिजेत ती येताना दिसत नाही. आणि ह्याच्यावरती सध्या कसं आहे की स्पष्ट कोण बोलायला तयार नाही. आणि जर कोण असं स्पष्ट सांगायला गेला तर त्या लोकांना ट्रोल केलं जातं, बदनाम केलं जातं, टार्गेट केलं जातं, शिव्या दिल्या जातात. त्याच्यामुळं मराठा समाजातला कुठलाही नेता कोणी समोरून बोलायला तयार नाही. वस्तुस्थिती सगळ्याला माहिती आहे, पण सगळे शांत आहेत. मी खरं तर आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो की आपल्या माध्यमातून ज्या काही सकारात्मक 4 गोष्टी समाजापर्यंत गेल्या पाहिजेत, लोकांना समजल्या पाहिजेत की आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काय सुधारणा करता येतील आणि चळवळ पुढे कशी नेता येतील. कारण कुणबी प्रमाणपत्र हा मूळ उद्देश आता त्याच्यात फायदा काय झाला की ज्यांना काही लोकांच्या नोंदी सापडल्या हा फायदा आहे. परंतु हे 2014चा GR आहे, परंतु आपला मूळ फोकस जो मराठा आरक्षणावरचा आहे तो कुठेतरी वेगळा झालेला या ठिकाणी दिसतोय. कारण मराठा आरक्षणाचा जो मूळ मुद्दा आहे याच्यावरती सर्वांनी फोकस करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि तीच आपल्याला आबासाहेब वेळेचा मुद्दा आहे आपल्याकडे. तुम्ही मुद्दा मांडलात त्या निमित्तानं मी तुमचे धन्यवाद देतो, तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो की या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारचे आरक्षणाचे मुद्दे सातत्यानं चर्चेला जात असतात आणि तुम्हालाही याचा चांगला अनुभव असेल की आरक्षणाच्या निमित्तानं या राज्यात आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी जे जे काही मांडलं ते सगळं मांडण्याची त्याच्या निमित्तानं दोन्ही बाजूंना एकमेकांच्या समोर आणून चर्चा घडवणारं हे एकमेव चॅनल आहे. आमची भूमिका हीच असते की जे जे काही लोकांना मांडायचंय ते मांडण्याचं एक व्यासपीठ असलं पाहिजे. आम्ही जबाबदारीनं ती भूमिका घेतो. किशोर चव्हाणांपर्यंत या निमित्तानं आता पोहोचतो. किशोरजी, ते 2 गंभीर स्वरूपातले चिंता निर्माण करणारे आणि मराठा समाजाच्या आत्ता जर समजा कुठलीही फसवणूक होत असेल तर ती थांबवण्याची गरज आहे या निमित्तानं मांडले गेलेले मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, सरसकट कुणबी जर होता येतं का नाही हा वादाचा मुद्दा आहेच, पण ज्या नोंदी सापडतायत त्या नोंदी मिळवण्याच्यासाठी नोटबंदीसारख्या रांगा लागलेल्या का दिसत नाहीयेत मराठ्यांच्या? नाही, आता महत्वाची चर्चा हीच अपेक्षित समाजापर्यंत झाली. ताईने प्रश्न विचारला, आव्हानही दिलं. सर्वात महत्वाचं आता काय सांगतोय की मराठा सोडून सापडले आहे बहुतांश पहिल्यापासून तिथं जे प्रकार सापडलेला अपेक्षित आहे ताईला असे होणार नाही. मराठ्यात ही प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे, प्रशासनाने ती चालू केली आहे. त्याच्यानंतर ताईचा जो महत्वाचा होता व्हॅलिडिटीचा, यावर आम्ही लोक विचार मंथन करत आहे. तिथे त्यांना ती येऊ नये. आता त्या बाळांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळतंय, मराठवाड्याच्या बाहेर असते, त्यांना ती अडचण येऊ नये म्हणून आमचं विचार मंथन चालू आहे. त्या विषयी नियोजन सुरू आहे. ते लोकांना मिळतील तो एक प्रकार आहे. साहेबांनी प्रश्न उपस्थित केला, ताईने म्हणत होते की मुख्य प्रश्न मराठा आरक्षणात आहे, त्यापासून समाज बांधव दूर राहतात किंवा ते लोक दूर होत आहेत. मी किशोर चव्हाण, मनोज जरांगे पाटलांचा समर्थक आहे. मला लोक त्यामुळे काही आहे कारण मी
आंदोलनाचा समर्थक आहे, मी त्याचं अभिनंदन करणार, सोबतच होतो मी आणि पुढेही राहतो. म्हणून मला मराठा आरक्षणाचं काम करायला थांबवलेलं नाही. मी मराठा म्हणून हायकोर्टात आहे. दुसरी महत्वाची चर्चेत मी माहिती देतोय. आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिलेला, अध्यक्षाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला, शासनाने त्यांना सांगितलंय क्युटी पिटिशन मध्ये आपल्याला मराठा समाज सामाजिक किशोरजी आपण बराच वेळ बोलतात पण आवाज काही तुमचा स्पष्ट येत नाहीये. आमच्याकडच्या तांत्रिक मंडळींनी पण त्यावर लक्ष द्यायला हवं की यांचा आवाज का खराब येतो आहे. या गोष्टीला आपण तपासून घेऊ. मी परत आपल्यापर्यंत येतो. दुसऱ्या बाजूला आबासाहेब पाटील यांच्यापर्यंत पोहोचायची गरज आहे. आबासाहेब, किशोर चव्हाण असं सांगतायत की आत्ता भले एका विषयापुरती चर्चा असेल पण यामुळे आंदोलन काही थांबत नाहीये. ते आंदोलन पुढे चालूच राहणार आहे. माझा मुद्दा असा आहे की मग मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याच्या साठीचं आंदोलन चालणार असेल तर तुम्ही लोकांनी जे आत्तापर्यंत आंदोलन इथपर्यंत आणलं, मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळवून देण्याचं, ते सगळं संपलं? नाही, असं संपलं असं म्हणता येणार नाही. कारण आता सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे, आता सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यांनी अजितदादा पवार असतील, त्यांनी भूमिका घेतलेली आहे की आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक पावलं घेत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. आणि हे आरक्षण मिळत असताना आता दोन्ही गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की आता काही लोकांच्या ज्या पूर्वी नोंदी होत्या त्या मिळत नव्हत्या, त्या मिळालेल्या आहेत, तर त्यांना ते मिळेल. परंतु ते करत असताना सुद्धा की आमची सुद्धा भूमिका जी आहे ती पण महत्वाची आहे की मराठा समाजाला मराठा आरक्षणाची जी भूमिका आमची होती ते मराठा आरक्षण सुद्धा मिळालं पाहिजे. याच्यावरती सरकारनं भूमिका घ्यायला पाहिजे. नाही, पण मग आबासाहेब याच्यावर एक प्रश्न माझ्याकडून तुमच्यासाठी आहे आणि किशोर चव्हाणांपर्यंत आपण पोहोचू. फक्त किशोर चव्हाणांचा ऑडिओ नीट झालाय का हे एकदा तपासावं लागेल. त्यांचं कनेक्शन खराब दिसतं आहे, त्याची तपासणी चालू आहे. आबासाहेब पाटलांपर्यंत पोहोचूयात. आबासाहेब, मग मला एका गोष्टीचं खरोखर आणि स्पष्ट उत्तर द्या. एकच समाज एका वेळेला मराठा म्हणून पण आरक्षण मागतोय, कुणबी म्हणून पण आरक्षणात जायचा प्रयत्न करतोय, एसीबीसीला तो पात्र ठरतोय, असं कसं असू शकतं? नाही नाही नाही, तुम्ही कुठेतरी गपलत होते. ते ओबीसी नेते सुद्धा असंच काहीतरी संभ्रम निर्माण करतायत. तर असं अजिबात नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते 2004च्या निर्णयानुसार ते कुणबीच आहेत. आता ते काही लोक सांगतात आमच्यात यायला लागले, आमच्या ओबीसीत घुसायला लागले, आमच्या जातीत घुसायला लागले. तर कोणाच्या जातीत घुसत नाही. जे मराठे कुणबी आहेत, ज्यांच्या नोंदी आहेत, त्या 2004 पासून सगळे आता फक्त एवढंच आहे की ते मिळत नव्हत्या, ते मिळायला लागल्या, शोधाचे चालत, त्यातनं ते कुणबी होणारच आहेत. तो विषय वेगळा आहे. परंतु मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, जे राहिलेले मराठा जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजा संदर्भामध्ये सरकार निर्णय घेणार आहे. अच्छा, तो सरकारने निर्णय घेतला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. पटकन स्नेहा गावकर यांच्यापर्यंत पोहोचू. स्नेहा गावकर, तुमच्या लेखी महाराष्ट्रात नक्की मराठे किती, जे कुणबी होतील त्यानंतर उरलेल्या मराठ्यांची संख्या किती असेल? बघा, आपण अंदाजे 5-6 कोटींपर्यंत मराठा असा आपण एक आकडा धरत होतो. पण त्यातून जर आता नोंदी सापडतायत की ज्यांच्या 2-3 पिढ्यांमध्ये काही नोंदी लिहिले गेलेल्या नाहीत, फक्त मराठा मराठा असं पिढीजात पुढे आलेलं आहे. जर त्यांच्या मूळ कुणबी नोंदी सापडतायत तर ते ऑलरेडी कुणबी आहेत, ते कुणबीमध्ये जातील. पण मराठा आरक्षण लढा हा जो 40 वर्षाचा, तो फक्त मराठा आरक्षण म्हणून आहे आणि तो मराठ्यांच्या 58 मोर्चामध्ये मराठा आरक्षणचीच मागणी आहे. तर ती मराठा आरक्षणची लढाई तर चालूच आहे. त्याच्यासाठी कोर्टामध्ये जी केस आहे त्याच्यामध्ये उर्वरित मग ते 4 कोटी असले आणि 2 कोटी असले तरी ते मराठा म्हणूनच आरक्षण घेणार आहेत. आणि जर माझा या निमित्ताने दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगावासा वाटतो की सरसकट कुणबी म्हणून उरलेल्या मराठ्यांना जर कुणबी करा, हे जे काही मुद्दा मांडला जातोय त्याऐवजी आम्ही असं म्हणू शकतो की सरकारवर जर बेकायदेशीर दबाव टाकला जातोय तर मग आमचं मराठा आरक्षण जे कोर्टात प्रलंबित आहे ते जर आम्ही वाट बघतोय तर मराठा आरक्षणची लढाई उद्या यशस्वी होईल. त्यासाठी उरलेल्या कुणबींनी का बरं मराठा म्हणून आरक्षण घेऊ नये? आपण या मुद्द्याला वेळेची मर्यादा असल्याची आठवण करून देत थांबवतोय. किशोरजी चव्हाण, आपल्यापर्यंत खरं तर पोहोचायचं होतं पण ऑडिओ आपला गडबडत असल्यानं मला या निमित्तानं इथेच चर्चा आटोपती घेत आपल्यालाही आभार देत धन्यवाद मानावे लागतात. आपल्यासोबत इतरही 2 मान्यवरांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार.
लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.